मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 37 मधून अपक्ष उमेदवार सिद्धी संतोष शेलार यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह रिक्षा असून स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. माझं नाव सिद्धी संतोष शेलार, वॉर्ड क्रमांक 37 आणि उमेदवारी ही अपक्ष आणि माझं चिन्ह हे रिक्षा. निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांशी संवाद कसा साधणार? निवडून आल्यानंतर लोकांशी संवाद जो आहे, बघा काय, मला आज गल्ली गल्लीत लोक ओळखतात, ठीक आहे. त्याच्यामुळे संवाद साधणं किंवा मला असं वाटतं की एका फोनवरती अवेलेबल होणं ही खूप मोठी गोष्ट होऊन जाते एका माणसासाठी. आणि मी संवाद कसा साधणार, माझे मी काही विचार केला आहे त्याच्यासाठी. मी चौकसभा घ्यायचे विचार केलेले आहेत. चौकसभेत मी जनता दरबार लावायचा विचार केला आहे आणि त्या जनता दरबाराच्या माध्यमातून मी लोकांचा संवाद साधण्यापर्यंत मी त्यांच्यापर्यंत पोहोचेन अशी मला आशा आहे. मागील नगरसेवकापेक्षा तुम्ही आता काय वेगळा करणार? बघा, मागील नगरसेवक ज्या होत्या, ठीक आहे, त्यांनी किती कामं केली आणि किती नाही, त्यांनी बिलकुलही त्यांनी कामं केलेलीच नाही आहेत, हे जगजाहीर आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये नवीन काय करायचं आहे, तर नवीन ज्या काही कामाला थांबवण्यात आलं आहे किंवा जे काही काम हळूहळू होतं आहे ते काम आपल्याला थोडं फास्ट करायचं आहे. जसं की नाले, रस्ते, गटारं हा आपला दरवर्षीचा मुद्दा आहे आणि दर 5 वर्षांनी हेच मुद्दे रिपीट करे. पण त्याहून वेगळं म्हणजे SRAच्या स्कीम्स, क्लस्टरच्या स्कीम्स या आपल्याला राबवायच्या आहेत आपल्या प्रभागात. तुमचा निधी कुठे खर्च होतो नगरसेवक झाल्यानंतर याचं तुम्ही लोकांना सांगू शकता का नंतर? हो, 100%. हा लोकांचा टॅक्सचा पैसा आहे. त्यांचा पैसा हा कुठे लागतो आहे हे सांगणं हे 100% सांगायलाच हवं की त्यांचा टॅक्सचा पैसा हा कुठे लागतो आहे. त्यामुळे मी 100% हे सांगेनच, जर नगरसेवक निवडून आले तर पारदर्शकपणे काम करीन, पारदर्शकपणे त्यांच्यासमोर उभी राहीन आणि सांगेन की बघा, हे काम मी या निधीतनं केलेलं आहे म्हणून. महिलांसाठी तुम्ही काही खास असं करणार का किंवा सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी काहीचा उपाय करणार का? महिला सुरक्षेसाठी उपाय असा आहे की एक तर विभागामध्ये माझे CCTV कॅमेरे 24 तास 48 तास म्हणा, मी तर सांगते दररोजचे, ते मी पहिली गोष्ट म्हणजे लावणार आहे. दुसरी गोष्ट, महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर मी सुरू करणार आहे. ज्या हेल्पलाईननंतर जी महिला अपरात्री कामावरनं घरी येते, जी नाईट शिफ्टला जाते, जी नाईट शिफ्टवरनं घरी येते आणि तिला रिक्षा किंवा असले कुठलेही वाहन मिळत नाही घरी जायला, तिला मोफत वाहन याची योजना मी राबवणार आहे माझ्या विभागात 37मध्ये. आणि असे अनेक माझ्याकडे भरपूर आयडियाज आहेत ज्या मला त्याच्यावरती काम करायचं आहे महिला सुरक्षेबद्दल. ते नक्कीच मी प्रयत्न करीन राबवायचं. बेरोजगार युवकांसाठी तुम्ही काही करणार का? मी आता गेले 2 महिन्यांपूर्वी एक बेरोजगार युवकांसाठी विमानतळावर नोकरीची संधी आणली होती. त्याच्यामध्ये मी 37 वॉर्डमधल्या कमीत कमी 200 लोकांना मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी संधी मिळाली होती त्यांना, आणि त्यांना नोकऱ्या लावून दिल्या एअरपोर्टला. आज लोकांकडे नोकऱ्या नाही आहेत, पण आज मी 200पेक्षा जास्त मुलांना रोजगार दिला आहे विमानतळावर नोकरी राहून. त्यामुळे नक्कीच बेरोजगारीवरती पण काम करीनच. ज्येष्ठ नागरिक लोकांसाठी काय करणार का तुम्ही? बघा, आता ज्येष्ठ नागरिकांचा काय प्रश्न आहे की त्यांचं वय झालेलं आहे, वयाप्रमाणे ते काही काम करत नाहीत. आज त्यांचं वय आहे, आज लहान मुलं जशी खेळतात, हसतात, फिरतात, आज त्यांचंही ज्येष्ठ नागरिकांचं वयसुद्धा एक लहान 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलासारखं असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी बाग बगीचे, त्यांच्यासाठी ओपन स्पेस, त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा ही अशी सुविधा मला उपलब्ध करायची संधी त्यांनीसुद्धा द्यावी. कचरा व्यवस्थापनासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का? तुम्ही ठरवत कसं काही? कचरा व्यवस्थापन, आता कचरा व्यवस्थापनाचा विषय असा आहे की तुम्ही आता रोडवर आमच्या जाऊन बघा, 37 विभागामध्ये लोक कुठेही कचरा टाकतायत, कुठेही काही करा. मी तर म्हणेन की आजकडून 10 वर्ष अगोदर किंवा 20 वर्ष अगोदर नियोजन होतं
पण आज ते नियोजन नाही आणि त्याच्यामुळे नियोजनार्थ मला ती कामं करायची आहेत. त्याच्यासाठी सुद्धा नक्कीच मी पूर्ण पाठपुरावा करून कचरा आणि व्यवस्था नक्कीच मी पाठपुरावा करून काम करेन. स्वच्छतागृह वाढण्यासाठी काय करणार वाढवण्यासाठी सॉरी स्वच्छतागृह बघा, स्वच्छतागृह जी आहे, हं. मी तर म्हणते आता बघा, चाळी ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट जी आहे आपली आत्ताची, त्यांना चाळी ह्या संपवायच्या आहेत आणि तिथे कॉन्क्रीटच्या बिल्डिंगी बनवायच्या आहेत, बरोबर. पण जेव्हा स्वच्छतागृहाचं नाव येतो तेव्हा मला असं वाटतं की आपण रस्त्यावरून चालताना किंवा कुठल्याही गल्लीतनं बाहेर निघताना कुणालाही इमर्जन्सी कॉल येतोच आणि त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी एका वॉर्डमध्ये हर एक 1000 मीटरवरती आपल्याला एक स्वच्छतागृह जो आहे तो बनवायलाच पाहिजे. तुमच्या एरियात झाड आहेत भरपूर, त्याची आता व्यवस्थापन कसं करणार म्हणजे काय? येस, बघा, आता जेव्हा आरेचं आंदोलन झालं त्यावेळेस आरेच्या आंदोलनातली एक आंदोलनकर्ता मी सुद्धा होते. मी सुद्धा डिटेन झालेले पोलीस स्टेशनमध्ये, मलाही आतमध्ये टाकलं होतं. आंदोलनातनं मी त्या ज्या गोष्टी शिकले त्या एकच शिकले की झाडांना पण जीव असतो. झाडांचा सोडा, पण त्याच्यावरती जे पशु पक्षी किडे मुंग्या ज्या राहतात त्यांनासुद्धा जीव असतो. त्यामुळे मी जास्तीत जास्त माझ्या विभागामध्ये ग्रीन झोन झाडं लावायचा प्रयत्न करणार आणि ती झाडं माझ्यासाठी आणि माझ्या विभागातले लोकांसाठी, मुलांसाठी ही नक्कीच फ्युचरसाठी उपयोगी पडतील याची मला शाश्वती आहे. याच अनुषंगाने सुपरफास्ट 24 न्यूज 5877 या यूट्यूब चॅनलवर त्यांची सविस्तर मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी वॉर्डमधील मूलभूत सुविधा, महिला सशक्तीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, स्वच्छता, पाणी पुरवठा व नागरी समस्या याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षीय राजकारणापेक्षा नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असे सांगत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यामागची भूमिका मांडली. रिक्षा हे सामान्य माणसाचे प्रतीक असून सामान्यांच्या आवाजासाठीच आपण मैदानात उतरलो आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदर मुलाखतीमुळे वार्ड क्रमांक 37 मधील मतदारांमध्ये सिद्धी संतोष शेलार यांच्या उमेदवारीची चर्चा वाढताना दिसत आहे.